16 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर तात्या टोपे यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी सिद्धी आणि आपण पाहत आहात कलाकार दिन विशेष, ज्यांच्या पराक्रमाची दखल युरोपातील बहुतांश वर्तमानपत्रांनी घेतली असे 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख सेनानी तात्या टोपे म्हणजेच रामचंद्र पांडुरंग भट यांचा जन्म 1814 मध्ये झाला। तात्यांचे वडील हे बाजीराव पेशवे यांच्या धर्मादाय विभागाचे प्रमुख होते। पांडुरंगरावांची विद्वत्ता आणि कर्तव्य दक्षता या गुणांवर मोहित होऊन बाजीरावांनी भर राजसभेत अतिमौल्यवान रत्नजडित टोपी देऊन त्यांचा सन्मान केला। तेव्हापासून त्यांच्या आडनावाचा टोपे असा उल्लेख करण्यात येऊ लागला। पेशवाईच्या समाप्तीनंतर तात्यांनी पेशव्यांच्या राजसभेत स्थान पटकावले। 1857च्या क्रांती युद्धात इंग्रजांना एकाकी पण सर्वात परिणामकारक झुंज दिली ती तात्यासाहेब टोपेंनी। झाशीहून निसटून आलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी पेशव्यांना ग्वाल्हेर जिंकायचा सल्ला दिला। तात्यांनाही तो पटला। तात्यांनी मग पेशव्यांच्या अधिपत्याखाली ग्वाल्हेरला एक स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले। 3 जून 1858 या दिवशी पेशव्यांनी भर राजसभेत एक रत्नजडित तलवार देऊन तात्यांना सेनापती पदाचा मान दिला। तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती। शत्रूला जरब बसवत वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न इंग्रजांना मेटाकोटीला आणत होता। तात्यांच्या याच पराक्रमाची गाथा जगभर गाजली। सतत 10 महिने एकट्याने इंग्रजांच्या नाकी न आणणाऱ्या तात्यांना पकडण्यासाठी शेवटी इंग्रजांना फितुरीचा मार्ग स्वीकारावा लागला। ग्वाल्हेरच्या राजाविरुद्ध अयशस्वी बंड केलेल्या मानसिंगच्या करवी 7 एप्रिल 1859 या दिवशी तात्यांना परोनच्या अरण्यात झोपेत असताना पकडण्यात आले। आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दुःख तर नव्हतेच, देशाभिमान आणि हौतात्म्याचे समाधान मात्र होते। 18 एप्रिल 1859 रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आली। सामान्यातून असामान्य बनून 1857चा स्वातंत्र्य संग्राम ज्यांनी अनेक महिने धगधगत ठेवला, त्या तात्या टोपे यांच्या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही। ही विशेष माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Instagram Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।